नमस्कार. वैशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मस्त असा आपण ना ठेचा पराठा बनवणार आहोत. आता मी कणिक मळून घेतलेली आहे. त्याचा मी एक गोळा घेतलेला आहे. छान असा गोल करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर याची वाटी तयार करून घेतलेली आहे. करून घ्यायची व्यवस्थित, थोडीशी खोल अशी. आणि मी ठेचाही ऑलरेडी करून घेतलेला आहे. ठेच्यामध्ये फक्त तिखट थोड्याशा मिरच्या आणि आपल्या ज्या पोपटी मिरच्या असतात ना, त्या थोड्याशा दोन्ही मिक्स करून असे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत, मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत, लसूण भाजून घ्यायचं आहे, थोडंसं जिरं भाजायचं आहे आणि त्या छान असं कुटून घ्या किंवा मिक्सरला लावू शकता. याच्यामध्ये कोथिंबीर पाहिजे टाकू शकता तुम्ही. चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि अशा पद्धतीने मस्त असा ठेचा तयार करून घ्यायचा आहे. हा ठेचा आजकाल ठेचा तर खूपच व्हायरल झालेला आहे. त्याच्यामुळे ठेचा कोणत्याही ह्याच्यामध्ये वापरला तरी खरंच खूप भारी लागतो. त्यामुळे म्हटलं बनवूया मस्त असा पण ठेचा पराठा. आता हे ठेचाची जी स्टफिंग आहे ना, ती आपण भरायची आहे मस्त असं कणकेच्या गोळ्यामध्ये आणि मस्त छान असं त्याचं तोंड सील करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आणि त्यानंतर सुक्या पिठामध्ये थोडंसं घोळवून पराठा पण लाटून घ्यायचा आहे. पराठा थोडासा मला तरी जास्त थोडंसं असं थिकच आवडतो. एकदम पातळ असं आवडत नाही जास्त. त्यामुळे मी थोडंसं जाडसरच असं बनवणार आहे. तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही बनवू शकता. साईडला तवा गरम करायला ठेवलेला आहे. तवा छान गरम झाला की त्याच्यावर आपण टाकायचा आहे हा ठेचा पराठा आणि छान असं दोन्ही साईडने खरपूस असा भाजून घ्यायचा आहे. मस्त बघा ठेचाचा कलरही तुम्हाला पराठ्यावर दिसत असेल, ग्रीनिश कलर आलेला आहे छान असं. याच्यावर तुम्ही तेल, तूप, बटर काहीही वापरू शकता. मी इथे तेलच वापरलेलं आहे. एका साईडने थोडंसं शेकलं की पलटवून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर थोडंसं तेल लावलेलं आहे आणि पुन्हा पलटून घ्यायचं आहे. दुसऱ्या साईडनेही आपण मस्त असं तेल लावून घ्यायचं आहे आणि छान असं दोन्ही साईडने आपण मस्त असं भाजून घ्यायचं आहे हा ठेचा पराठा. खरंच खूप भन्नाट लागतो हा. तुम्ही नक्की ट्राय करा. थोडंसं कमी स्पायसी असेल ना तर म्हणजे लहान मुलंही खाऊ शकतील आणि स्पाइस लेवल जर जास्त असेल तर मुलांना खायला थोडंसं हे होतं, पण मुलंही खातील अशा पद्धतीने. माझं तर थोडासा मीडियम स्पायसी आहे, जास्तही नाही. माझ्या 7 वर्षाच्या मुलाला खरंच खूप आवडला हा पराठा. तुम्हीही नक्की ट्राय करा आणि तुमच्या मुलांनाही बनवून द्या. खरंच आवडेल. कधीतरी खायला असं काहीच प्रॉब्लेम नाही स्पायसी वगैरे. त्यामुळे छान असा आपला पराठा शेकला गेलेला आहे आणि याला मी थोडंसं कट केलेलं आहे पिझ्झा कटरने. 4 याच्यामध्ये जसं आपण पिझ्झाचे पीसेस वगैरे काढतो ना ट्रायंगलमध्ये वगैरे, तशामध्ये कट करून घेतलेला आहे आणि छान असा इथे तयार झालेला आहे आपला ठेचा पराठा. कसा वाटला मग आजचा हा व्हिडिओ, आजची ही रेसिपी? आय होप तुम्हाला आवडली असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.